लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठीचं मतदान हे 26 एप्रिलला होत आहे। 8 लोकसभा मतदारसंघासाठी ही दुसऱ्या टप्प्यातली मतदान प्रक्रिया पार पडत आहे। यामध्ये बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, नांदेड आणि परभणी या लोकसभा मतदारसंघासाठी ही निवडणूक पार पडत आहे। याच मतदारसंघातल्या प्रचार तोफा 24 एप्रिलला संध्याकाळी 6 वाजता थंडावल्या असून 26 तारखेला 8 लोकसभा मतदारसंघातले मतदार आपला नेता म्हणजेच खासदार निवडतील। अशातच बुलढाणा लोकसभेचा आढावा, निवडणुकीतले तगडे नेते, त्यांनी केलेला प्रचार, राजकीय नेत्यांच्या सभा आणि जातीय समीकरण या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। 2024च्या लोकसभेच्या आखाड्यात एकापेक्षा एक धुरंधर उतरलेले असून यामध्ये शिवसेना भाजप महायुतीतून खासदार प्रतापराव जाधव, तर महाविकास आघाडीकडून प्राध्यापक नरेंद्र खेडेकर आणि वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मगर, तर शेतकरी नेते रविकांत तुपकर हे अपक्ष, तर बुलढाण्यात आपली चांगली राजकीय ताकद कमी दिवसात निर्माण केलेले संदीप शेळके हे सुद्धा आपलं राजकीय नशीब आजमावत आहेत। यामध्ये सर्वच उमेदवारांनी प्रचारात कोणतीच कसर केलेली नसली तरी प्रतापराव जाधव हे मात्र प्रचारात आघाडीवर दिसतात। कारण प्रतापराव जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रचंड सभा घेत चिखलीत अभिनेता गोविंदाचा रोड शो घेत आपलं शक्ती प्रदर्शन केलं। दुसरीकडे नरेंद्र खेडेकरांसाठी उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेसच्या बड्या नेत्यांच्या काही सभा खेडेकरांनी सुद्धा घेतल्यात। असं असलं तरी या दोघांना सुद्धा रविकांत तुपकर हे जड जाण्याची शक्यता आहे। कारण मागच्या 15 वर्षाच्या तुलनेत प्रतापराव जाधव यांचं काम हे समाधानकारक नसल्याची ओरड सर्वसामान्य मतदार यांच्याकडून होत आहे। त्यातल्या त्यात शिवसेनेत पडलेल्या उभ्या फुटीचा फटका हा जाधवांना बसण्याची शक्यता असून उद्धव ठाकरेंना मिळालेल्या जनतेच्या सहानुभूतीचा फायदा हा खेडेकर यांना होऊ शकतो। बुलढाणा लोकसभेच्या रिंगणात सर्व उमेदवार एकापेक्षा एक असल्यामुळे ही लढत अत्यंत रंगतदार होण्याची शक्यता आहे। खामगाव जालना प्रलंबित रेल्वे मार्ग गेल्या 15 वर्षात खासदार साहेबांना पूर्ण करता आला नसल्यामुळे जनतेतून प्रतापराव जाधव यांच्या कार्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले। त्यामुळे सर्वत्र पुढील खासदार हा रविकांत तुपकर व्हावा ही बऱ्याच शेतकरी मतदारांनी आपली इच्छा बोलून सुद्धा दाखवलेली आहे। त्यातल्या त्यात या उमेदवारांपैकी वसंत मगर सोडले तर हे चारही उमेदवार मराठा जात समूहातून येतात। त्यामुळे मतविभागणी ही निश्चितपणे होणार, यात काहीही शंका नाही। त्यातल्या त्यात मराठा आरक्षणाची आग अजूनही धगधगती आहे। त्यामुळे याचा फायदा आणि तोटा कोणाला किती प्रमाणात होतो हे आता येणारा काळच ठरवेल। मतविभागणीचा फायदा हा वंचित बहुजन आघाडीचे वसंत मगर यांना होण्याची शक्यता आहे। याच बुलढाणा लोकसभेत एकूण 6 लाख ही बौद्धांची संख्या आहे आणि ते ज्या माळी जात समूहातून येतात त्यांचं मतदान हे बुलढाण्याचं राजकीय समीकरण बिघडवत प्रतापराव जाधव यांचा पराभव करत खासदार होतात का हे पाहण्यासाठी आता पुढचा 1 महिना वाट पाहावी लागणार आहे। त्यांनी सुद्धा प्रचारात मुसंडी मारत प्रकाश आंबेडकरांची चिखलीत सभा घेतली। या सभेचा बऱ्यापैकी फायदा हा मगरांना होणारच, यात काही शंका नाही। हे सर्व एकंदरीत असं दर्शवते की प्रतापरावांवर जनतेची नाराजी, नरेंद्र खेडेकर हे लोकसभा निवडणुकीत नवखे असल्यामुळे निश्चितच खेडेकरांची कस ही लागणार आहे। बुलढाणा लोकसभेच्या रिंगणातली खरी लढत ही रविकांत तुपकर विरुद्ध वसंत मगर अशी होण्याची शक्यता राजकीय जाणकारांकडून व्यक्त केली जाते। कारण रविकांत तुपकर यांची शेतकऱ्यांच्या समर्थनात केलेली जलसमाधी आंदोलन किंवा जिल्हाभर केलेल्या रथयात्रा महाराष्ट्र किंवा बुलढाणा विसरलेला नाही। बुलढाणा जिल्ह्यात शेतकरी भक्कम चक्कम असल्यामुळे रविकांत तुपकर यांच्या खासदारकीच्या आशा आता पल्लवित झालेल्या आहेत। निकालापर्यंत काय होतं हे वाट पाहावी लागणार आहे। तुम्हाला काय वाटतं, कोण होणार बुलढाण्याचा पुढचा खासदार हे कमेंट करून आम्हाला तुम्ही नक्की कळवा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास एक लाईक अवश्य करा, शेअर करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।